विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आज आपण तर्कसंगती व अनुमान यांच्यातील नातेसंबंध या घटकातील स्वाध्याय 8.2 अभ्यासत आहोत. त्यामुळे मागील व्हिडिओमध्ये 1 ते 7 प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण त्या पुढील प्रश्न अभ्यासू. प्रश्न 8वा बघा. समोर बसलेल्या मुलीकडे निर्देश करीत देविका म्हणाल्या, ही आमच्या आजोबाच्या एकुलत्या एका अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे. तर समोर बसलेल्या मुलीचा देविकेशी काय संबंध आहे? म्हणजे ही जी व्यक्ती समोर बसलेली व्यक्ती ती कोण आहे? आजोबांचे जे आजोबा आहेत, आजोबांना एकच अपत्य. मग ते अपत्य काय असू शकते? मुलगा असू शकते किंवा मुलगी असू शकते. त्या अपत्य म्हणजे मुलं आपलं. त्या अपत्याच्या मुलीची एकमेव मुलीची म्हणजे त्यांना दुसरी ह्या अपत्याला एकच मुलगी आहे आणि त्या मुलीची मुलगी, ह्या मुलीची ही मुलगी आहे. माझ्या आजोबांचं म्हणजे ह्या मुलीचं आहे. देविका काय कोण झाली? ही मुलगी झाली. देविका म्हणजेच कोण झाली? माझ्या आजोबाचा, देविकाचे आजोबा म्हणजेच ह्या मुलीचे, ही मुलगी जी आहे ती देविका आहे. आजोबाच्या अपत्याच्या मुलीची मुलगी म्हणजे ही मुलगी देविकाची कोण लागते? मुलगीच लागते. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 2 बघा. सेजलची आई माझ्या आईला आई म्हणते. तर सेजलची आई माझी कोण? ही सेजल आहे. सेजलची जी आई आहे, सेजलची आई ही माझ्या आईला काय म्हणते? माझी आई. माझ्या आईला ही सेजलची आई काय म्हणते? आई म्हणते. म्हणजे हिची पण आई आणि हिची पण आई एकच आहे. म्हणजे ह्या दोन कोण आहेत? बहिणी आहेत. ह्या दोन कोण आहेत? बहिणी. तर सेजल माझी कोण? ही सेजल जी आहे ती माझी कोण लागते? म्हणजे आईची बहीण कोण असते? मावशी असते. म्हणजे मावशीची ही सेजल माझी कोण? माझी सेजल कोण होते? मावशीची म्हणजे बहिणीची मुलगी जी असते त्याला काय म्हणायचं? भाची म्हणायचं. बहिणीची मुलगी म्हणजे भाची. बहिणीच्या मुलीला काय म्हणायचं? भाची म्हणायचं. म्हणजे ती सेजल माझी कोण लागते? भाची लागते. प्रश्न 10 बघा. नीरजला 4 मावशा व 4 काका आहेत व 3 मामा आहेत. तर दिल्लीला राहणाऱ्या त्याच्या मामाला अनुक्रमे किती बहिणी व किती भाऊ आहेत? आता हा नीरज बघा. नीरजला 4 मावशा म्हणजे नीरजची जी आई आहे, नीरजची आई, त्या आईला किती मावशा म्हणजे आईच्या बहिणी. किती बहिणी आहेत? 4 बहिणी. 1 2 3 4 बहिणी आणि 4 काका म्हणजे काय? नीरजचे जे वडील आहेत, नीरजचे वडील, त्यांना किती भाव आहेत? 4 भाव आहेत. 1 2 3 आणि 4 भाऊ. 3 मामा म्हणजे ह्या 4 बहिणी आणि आणखी ह्या आईला 3 भाऊ आहेत बघा. 1 2 आणि 3 भाऊ. 3 मामा म्हणजेच नीरजचे मामा म्हणजे त्याच्या आईचे भाऊ आहेत. मग त्यातला एक भाऊ आहे तो काय राहतो? दिल्लीला राहतो. तर मामाला अनुक्रमे किती बहिणी व किती भाऊ? किती बहिणी? 2 भाऊ. हे 2 भाऊ. तो एक मामा दिल्लीला राहतो आणि त्याला एकूण 3 जण भाऊ आहेत. त्यातला एक दिल्लीला राहतो. मग ह्या मामाला, दिल्लीच्या मामाला किती भाऊ झाले? 2 भाऊ झाले. 2 भाऊ आणि बहिणी किती? नीरजची आई 1 आणि ह्या 4 बहिणी म्हणजे एकूण 5 बहिणी. म्हणजे दिल्लीला राहणाऱ्या मामाला 2 भाऊ आणि 5 बहिणी. 2 आणि 5 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. श्री व सौ निकम यांना 2 मुलगे व 1 मुलगी आहे. तिन्ही अपत्य विवाहित असून
त्यांना प्रत्येकी 2 मुले आहेत, तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील? बघा आता, श्री आणि सौ हे 2 नवरा बायको आहेत. त्यांना किती मुले आहेत? 2 मुले आहेत. हे 2 मुलगा, हा एक मुलगा आणि हा एक मुलगा, आणि एक मुलगी आहे. परंतु त्यांना एक मुलगी आहे, पण त्या मुलीला 2 मुलं आहेत, त्यामुळं ती मुलगी लग्न होऊन गेलेली असेल, ती यांच्या घरात राहील का? नाही. तरी थांब, आपण लिहून काढूया. आता ह्या मुलांना प्रत्येकी 2 मुले आहेत. 2 मुले आहेत म्हणजे ह्यांना बायका असणार आहेत, म्हणजे हे नवरा बायको, पती पत्नी असणार आहेत हे दोघं, आणि त्यांना प्रत्येकी 2 मुले. इथं काहीतरी मुलगा आणि त्याची पत्नी, ही मुलगा आणि त्याची पत्नी असणार आहे, आणि त्यांना प्रत्येकाला 2 मुले आहेत. 1 2 1 2, आणि मुलीला पण पती असणार आहे, आणि त्यांना पण 2 मुलं असणार आहेत. 1 2. परंतु ही मुलगी, त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसं असतील? पण ही जी मुलगी आहे ते लग्न करून सासरी जाणार, त्यामुळे ही त्यांच्या घरात राहणार का? नाही. त्यामुळे हिचं पकडायचं का? नाही पकडायचं. मग हे इकडची माणसं पकडायचे. किती माणसं आहेत बघा? 1 2 3 4, हे 5 6 7 8 9 10, म्हणजे कमीत कमी 10 जण असणार आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 12 बघा. वीणा सागरला म्हणाली, तुझ्या आईची आई ही माझ्या वडिलांची आई आहे, तर वीणा सागरच्या आईची कोण? बघा, सागरला काय म्हणाली? सागरच्या आईची आई, सागरच्या आईची आई ही वीणाच्या वडिलांची आई. ही जी वीणा आहे, वीणाच्या जे वडील आहेत, वडिलांची पण आई, म्हणजे ह्या दोघांची आई कोण आहे? सागरची आई आणि वीणाच्या वडिलांची आई एकच आहे. म्हणजेच हे दोघंजण काय झाले? बहीण भाऊ झाले. हे दोघंजण काय झाले? बहीण भाऊ. म्हणजेच तर वीणा सागरच्या आईची कोण? ही वीणा आहे, सागरच्या आईची कोण लागते? सागरच्या आईच्या जी आई आहे तिच्या भावाची मुलगी लागते. भावाच्या मुलीला काय म्हणतात? भाची म्हणतात. भावाच्या मुलीला भाची म्हणतात. मग भावाची मुलगी कोण झाली? पर्याय क्रमांक 2 भाची झाली. प्रश्न 13 बघा. एका स्त्रीकडे पाहून कविता म्हणाली, हिच्या दिराच्या पत्नीची मुलगी माझी बहीण आहे, तर त्या स्त्रीचे कविताशी नाते काय? आता ही जी स्त्री आहे, त्या स्त्रीच्या दिराच्या पत्नीची मुलगी. दिराच्या म्हणजे काय? दीर म्हणजे कोण असतो? तिचा जो पती आहे, पतीचा जो भाऊ असतो त्याला दीर म्हणायचं. पतीचा जो भाऊ असतो तो ह्या स्त्रीचा कोण झाला? दीर झाला. दिराच्या पत्नीची मुलगी, दिराची पत्नी, हा जो दीर आहे त्याची पत्नी म्हणजे दिराची जी बायको आहे. म्हणजे ह्या दोघंजण काय झाल्या? जावा झाल्या. ह्या दोघेजण कोण झाल्या? जावा. पत्नीची मुलगी, तिची जी मुलगी आहे, तिची जी मुलगी माझी बहीण लागते. म्हणजे ही जी मुलगी आहे तिची कविता कोण लागते? बहीण लागते. कविता कोण लागते? बहीण. ह्या मुलीची ही स्त्री कोण लागते? ह्या दोघी जावा म्हणल्यावर ही कोण लागते? काकू किंवा काकी म्हणतो आपण. काकू लागते. म्हणजे ही कविताची बहीण आहे. मग कविता पण तिची कोण लागते? कविताची पण ती स्त्री कोण लागते? काकीच लागते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 14 बघा. लताच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एका भावाशी, लताचे नाते काय? लता आहे, लताची सासू म्हणजे काय? तिच्या पतीची आई म्हणजे लताची सासू. जी आई आहे ही काय झाली? लताची सासू झाली. सासूच्या मुलीच्या, हिची जी मुलगी आहे, एकुलता एक भाऊ, त्या मुलीचा एकुलता एक भाऊ. म्हणजे हे दोघं जण काय झाले? लताचा नवरा म्हणजे लताचा पती आणि
तिच्या सासूची मुलगी, हे दोघंजण काय झाले, बहीण भाऊ झाले. तर भावाशी लताचे नाते काय, म्हणजे याच्याशी लताचे नाते काय, पतीचे, म्हणजे लता त्याची कोण झाली, पत्नी झाली. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपला स्वाध्याय 8.2 पूर्ण झालेला आहे. या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.